नमस्कार, मी शो शोनाली तुमच्यासोबत आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये ज्यांना आपण घरात पाहिलेला आहे 3 आठवडे आणि ते आता घराच्या बाहेर आलेत. त्यांचा एकंदर बिग बॉसचा अनुभव कसा होता ते आपल्याला सांगणार आहे. निखिल, तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. शो मधनं बाहेर आल्यानंतर पहिले 3 दिवस काय केलं ते सांग. खूप अवघड होती पहिले काही दिवस एक्लामेटाईज व्हायला, कारण इतकं त्या एक क्वारंटीनचा एक माहोल होता सगळा बिग बॉसच्या घरातला. तिथनं बाहेर पडल्यानंतर ॲक्च्युली असं एका पॉईंटला मी ॲक्च्युली ग्रॉसरीज घ्यायला बाहेर गेलो होतो आणि मी असं रोडवरती उभं राहून असं 5 मिनिटं फक्त माणसं बघत उभा होतो. एवढ्या संख्येत माणसं मला दिसली आणि मला भरून आलं होतं की माणसं आहेत जगात. आणि फोन पाहिल्यानंतर काय रिॲक्शन होती? किती मिस कॉल्स दिसलेत? सरप्रायझिंगली म्हणजे आय वॉज अ लॉट अडिक्टेड टू माय फोन. मला खूप फोन लागायचा, पण या घरांनी माझी फोनची सवय तोडली इतकी की घरातनं बाहेर आल्यानंतर सुद्धा 1.5 दिवस माझ्याकडे फोन नव्हता. माझा फोन पुण्याला होता आणि मी मुंबईत होतो. सो बाहेर आल्यानंतर सुद्धा 1.5 दिवस मी कम्फर्टेबली विदाऊट फोन राहिलो. मला अजिबात एकाही पॉईंटला असं वाटलं नाही की फोन नाही आहे, कोणाला फोन करायचा, असं काही झालं नाही मला. सो आय एम लकी की माझं ते फोनचं ॲडिक्शन जरा कमी झालंय. वा, थँक्स टू बिग बॉस. थँक्स टू बिग बॉस. ओके, आता मला सांग की बिग बॉस ह्या शोमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तर तो निर्णय घेणं म्हणजे घरात जाण्याच्या आधीचा तू आणि घरात गेल्यानंतरचा तू, हा जो निखिलचा प्रवास होता तो कसा होता? खूप सरप्रायझिंग आणि अनएक्सपेक्टेड होता माझ्यासाठी हा प्रवास. कारण आत्तापर्यंत माझे फ्रेंड्स, फॅमिली, प्रत्येकजण मला हेच सांगत आलाय की मी माझ्या वडिलांसारखा आहे, खूप प्रॅक्टिकल आहे, डिसिजन मेकिंगमध्ये मी इमोशन्समध्ये येऊ देत नाही वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या होत्या आणि दॅट्स वाय एव्हरीवन इज की तू बिग बॉसमध्ये जाशील, यू आर द पर्सन यू आर, आणि त्याच्यामुळे हा स्वभाव तुला खूप हेल्प करेल घराच्या आतमध्ये वगैरे वगैरे. आणि मी पण त्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह होतो. आणि जेव्हा म्हणजे ते घरच असं आहे ना की त्या घरात तुमच्या आत्तापर्यंत रिसर्फेस न झालेल्या गोष्टी पण सरफेस होतील. आणि त्या घरात गेल्यानंतर माझा प्रॅक्टिकल स्वभाव बहुतेक मी बाहेर विसरून आलो असं मला वाटतंय. कारण त्या घरात मी खूपच आय फेल्ट लॉट ऑफ इमोशन्स इनसाइड. लाईक अतिशय एखादी गोष्ट छोटीशी असेल पण त्याच्यामुळे ती मला जास्त इमोशनली हिट करत होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं तर पॅडी दादांनी एक मैत्रीवरची कविता सादर केली होती घरात. ती ऑडियन्स पर्यंत पोहोचली का नाही मला आठवत नाही, ऐकली, पण मैत्रीवरची एक त्यांनी कविता सादर केली होती पहिल्याच 2-3 दिवसातलीच गोष्ट. आणि एरवी ती कविता ऐकली असती तर वा छान कविता आहे वगैरे असं, पण तेव्हा ती कविता ऐकली आणि मी जाऊन पॅडी दादांना मिठी मारून रडलो. म्हणजे आय फेल्ट सो अमेझिंग की बाबा मी खरंच एवढा इमोशनल होतो असं मला झालं. आणि खरंच म्हणजे आता मी परत त्या गोष्टी रिकॉल करतो आणि मला असं छान वाटतंय की येस, आय हॅव दिस साइड टू मी एज वेल. किती मस्त. मला असं वाटतं की गेल्या अनेक महिन्यांपासून बिग बॉसची टीम तुला अप्रोच करत होती आणि त्यानंतर तू तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. तर जेव्हा पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुझा काय थॉट होता? आय थिंक 1 वर्षापूर्वी. आधीच्या सीझनला मला विचारलं गेलं होतं, पण तेव्हा खूप लास्ट मिनिट सगळ्या गोष्टी घडत होत्या, त्याच्यामुळे ते खूप टॅकी झालं असतं. त्यामुळे ते लास्ट सीझनला वर्कआउट नाही झालं. पण मग नंतर मी कलर्स मराठीच्या फॅमिलीचाच भाग झालो रमा राघवमुळे, आणि त्याच्यामुळे त्यांचं कदाचित तेव्हाच ठरलं असेल, मे बी मला माहीत नाही, पण तेव्हाच त्यांनी ठरवलं असेल की पुढच्या सीझनला आपण परत विचारूयात निखिलला. सो त्यांनी विचारलं आणि ऑफकोर्स म्हणजे आधीच्या सीझनची अशी पण बोलणी झालीच होती, त्यामुळे या सीझनला हे तसं बेसिक पहिली चर्चा, पहिल्या गोष्टी सगळ्या झाल्या होत्या. सो त्याच्यानंतर वी जस्ट वेंट अहेड. म्हणजे तू पण मेंटली कुठेतरी प्रिपेअर होता यासाठी? नाही, मेंटली प्रिपेअर्ड म्हणजे माझ्या मनात एक इच्छा होती बिग बॉस करण्याची. इट वॉज लाईक अन ॲडव्हेंचर टू मी. म्हणजे जसं मला उगच म्हणजे एक असते ना इच्छा माणसाच्या अंगात, मला बंजी जम्पिंग करायचंय, मला स्काय डायव्हिंग करून बघायचं, एकदा आयुष्यात हे करावं, बकेट लिस्ट वाली गोष्ट, तसं हे बिग बॉस माझ्यासाठी होतं. आणि आय हॅव लॉट ऑफ फ्रेंड्स की जे बिग बॉसचे कंटेस्टंट्स राहिलेले आहेत ह्याच्या आधी, आणि प्रत्येक जण मला ह्या शो बद्दल खूप भरभरून कौतुक करून सांगत होता की खूप खूप फरक पडतो त्या शोमध्ये गेल्यानंतर, म्हणजे प्रोफेशनली ऑल्सो अँड पर्सनली ऑल्सो ॲज अ पर्सनॅलिटी म्हणून सुद्धा. सो ही एक अशी
अपॉर्च्युनिटी आहे जी तुम्हाला पैसे भरून सुद्धा नाही कोणी एक्सपिरियन्स करून देणार, ज्याच्यासाठी तुम्हाला पैसे मिळणार पण आहेत प्लस एक्सपिरियन्स पण मिळणार आहे आणि प्लस फेम पण मिळणार. इट्स लाईक विन विन. सो ही अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर सोडलीच नाही पाहिजे. सो आय वॉज कन्व्हिन्स्ड की मला हे करायचं आहे. आयुष्यात लोकांनी खूप काही काही गोष्टी केलेल्या असतात, खूप काही काही अमेझिंग ॲडव्हेंचर्स असतात लोकांचे. तसं हे माझं एक ॲडव्हेंचर होतं. आय एम शुअर पुढे जाऊन माझ्या नातवंडांना मी याच्याबद्दल गोष्टी सांगेन. बरं, मला सांग, तू म्हणाला की माझे फ्रेंड्स होते, आधीच्या सीझनमध्ये कोण होते ज्यांनी म्हणजे ज्यांच्याकडनं तुला ऐकायला मिळालं? फ्रेंड्स ॲज इन म्हणजे आता आमच्या शोमध्ये वीणा जगताप येऊन गेली. शी डिड अ स्मॉल कॅमिओ. त्याच्यानंतर अक्षय केळकर भेटला मला, अजून अक्षय वाघमारे मला भेटला. त्याच्यानंतर अजून कोण होतं, अमृता देशमुख इज माय फ्रेंड. सो खूप काही सगळ्यांना आणि प्रत्येकाचा वेगळा अनुभव होता त्यामुळे. पण एव्हरीवन वॉज सीइंग ओनली गुड थिंग्स, लाईक सो फन, इट्स सो प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकण्यासारखं आहे त्या घरात आणि डेफिनेटली आहे. नाईस. आता 3 आठवडे तू घरामध्ये होतास. मला सांग की जेव्हा कॅप्टनशिप तू अरबाजला दिली तुझी, ठीक आहे, ती नसती दिली तर तू आजही घरात असला असता का? येस, खूप मी वाचलेत काही कमेंट सेक्शन अँड आय नो की बाहेर प्रेक्षकांनी ती गोष्ट तेवढीशी एक्सेप्ट केली नाही. कदाचित माझा स्टँड किंवा माझ्या डोक्यातली गोष्ट कदाचित ऑडियन्सपर्यंत पोहोचली नसावी. सो वेन आय प्रॉमिस्ड अरबाज, काय प्रॉमिस होतं तुझं? आणि प्रॉमिस म्हणजे एकतर पहिलाच टास्क होता ढोलाचा, आणि कोणाला म्हणजे अजून साधारण एक टास्क कसा असतो, त्याच्यात कसं डोकं लावावं लागतं, कसं टीम फॉर्म करायला लागते, ह्याचा काहीही अंदाज नव्हता. आम्ही सगळे साधारण रांगती बाळ होतो आणि सगळे रांगत होते, सगळे चाचपडत होते. आणि त्या ह्याच्यामध्ये मला दिसलं की अरबाज हा रांगत नाहीये, तो धावतोय, त्याला कळतंय त्याला काय करायचंय. मला त्याचा स्वभाव, व्यक्ती म्हणून तो कसा आहे ह्याची काही कल्पना नव्हती. मला फक्त कळत होतं की याला गेम कळतोय. सो मी त्याला म्हणालो की मला तो एक स्ट्रॉंग प्लेअर वाटतोस, कारण तुला खेळ कळतोय, कसा खेळायचा टास्क ते. त्यामुळे जर का तू आता मला सपोर्ट करणार असशील तर पुढे जाऊन मी करेन ना तुला सपोर्ट. असा एक बेसिक कॉन्व्हर्सेशन, बेसिक शब्द होता. आणि जेव्हा ते झालं त्याच्यानंतर हळूहळू व्यक्ती समजत गेली आणि हे मला रिअलाइज झालं की या व्यक्तीसोबत आपली मैत्री होणं काही शक्य नाही. कुठल्या पॉइंटला रिअलाइज झालं की या व्यक्तीसोबत आपली मैत्री होणं शक्य नाही? इन जनरल कॉन्व्हर्सेशन्स मधनं, कारण त्यांच्या ग्रुपमध्ये काही ठराविक लोकच जास्त बोलायची, म्हणजे निकी म्हणा, अरबाज म्हणा, ह्यांचंच मोस्टली तिथे सगळं प्रस्त असल्यासारखं होतं. आणि मला असं झालं की जर का मला व्हॅल्यू मिळत नसेल तर मग काय उपयोग. सो आणि इन जनरल एक कनेक्टिव्हिटी वाटते ना एखाद्या माणसाबरोबर, विचार जुळतात आपले एखाद्या व्यक्ती, तसं नाही माझं, कनेक्ट नाही फील झाला तो कधी. आणि मला एक टीम, ऑब्व्हियसली 2 टीम तोपर्यंत हळूहळू व्हायला सुरुवात झाल्या होत्या त्या टास्क नंतर. अँड आय इव्हेंच्युअली डिसाइडेड की मी टीम बीचाच भाग होणार आहे, कारण तिथल्या लोकांसोबत माझे विचार जुळतात, मी कुठेतरी कनेक्टेड फील करतो. एकतर त्याच्यामध्ये आपल्या ऍक्टिंग फ्रेटर्निटी मधली लोक आहेत, त्यामुळे एक आपसुकच एक कनेक्टिव्हिटी बनते आपल्याच व्यवसायातली लोक असल्यामुळे सगळी. सो ती एक कनेक्टिव्हिटी होती, माणसं सगळी सुंदर होती. आणि त्याच्यानंतर मला व्हायला लागलं ओझं बेसिकली त्या एका शब्दाचं. मी हे आमच्या टीम बीला बोलून दाखवलं होतं की म्हणलं हे शब्दाचं ओझं आहे माझ्या डोक्यावर, की आता मी त्या टीमचा भाग नाही, तो आपला शत्रू टीम आहे ती, पण त्या शत्रू टीमकडे माझा एक शब्द आहे. तेव्हा मला आय गेस पॅडी दादा का कोणीतरी म्हणालं होतं की तू भीष्म आहेस म्हणे. तुला माहिती आहे की आपण ज्या माणसाला सपोर्ट करतोय तो चुकीचा आहे, पण शब्द पाळण्या खातर तुला ते करावं लागतंय. सो तुझ्या आता भीष्म पितामहांसारखी तुझी सिच्युएशन आहे, सो यातनं तू पटकन बाहेर पड. त्याप्रमाणे मी अरबाजच्या मागे लागलो होतो की मी म्हणलं अरबाजला की म्हणलं हे जे काय ते पटकन संपव, मला यातनं मोकळं कर, कारण तू 8व्या 10व्या आठवड्यात मागशील मला आता मदत कर म्हणून, तसं कसं चालेल. आता पुढच्या आठवड्यात जे काय ते उरकून टाक, मला मोकळं कर, मला तोपर्यंत आय वॉन्ट टू बी फ्री फ्रॉम दिस. जड झालं होतं मला ते खूप तोपर्यंत. त्याप्रमाणे त्यांनी त्या ट्रेनच्या टास्कमध्ये त्यांनी ते केलं. पण अंकिता हुशार होती, अंकितानी पहिल्याच राऊंडमध्ये अरबाजला कॅप्टन्सी मधूनच बाहेर केलं, त्यामुळे माझं सुंठी वाजून खोकला गेला. त्याला सपोर्ट करायची वेळच आली नाही, कारण तोच बाद झाला. आणि ते सगळं आमचा स्कोअर त्याच्यामुळे पण चिडचिड झाली, त्याच्या स्कोअर्स लेवल झाला. आता त्याचा माझा संबंध संपला,
आणि त्याच्यानंतर मी पूर्ण टास्क हा टीम बीच्या बाजूने खेळलो आणि त्याच्यानंतर आय वॉज लाईक कम्प्लिटली अगेन्स्ट टीम ए. सो दॅट वॉज द थिंग की एक, आणि मी हे बोलूनही दाखवलं की म्हणलं एखाद्या वेळेला कसं होतं की एक मित्र असतो आपला, मित्रासाठी आपण काही करू शकतो, त्याला आपण 1 काय 10 शब्द देऊ आणि ते शब्द पाळू सुद्धा. पण एक अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला पटत नाही, ती तुमची शत्रू आहे, पण तरीही त्या दिलेल्या व्यक्तीला आपण जर का शब्द पाळतोय तर दॅट मेक्स मोर इम्पॅक्ट असं मला वाटतं. आणि इट वॉज नॉट की बाबा मी हे खूप काही मुद्दाम दाखवायला आणि एक प्रिटेंड केल्यासारखं करतोय. मला ते जेन्युइनली होतं की बाबा दिलाय तर शब्द पाळायला पाहिजे, मग ती व्यक्ती कोणीही असो. वा, की तुझा हा थॉट आहे तो म्हणजे तुझ्या पर्सनॅलिटी बरोबर जाणार आहे, पण ह्या शो मध्ये आपण ती पर्सनॅलिटी पण बघतो जी नाहीये, ती क्रिएट केली जाते. बरोबर. सो अनेक लोक स्ट्रॅटेजी करतात की मला हे असं असं करायचंय, मला हे असं असं खेळायचंय, असं असं वागायचंय, असंही लोक करत असावेत. पण मी असं काही ठरवून गेलो नव्हतो की मला असं वागायचंय घरात. मी असं होतो की मी जसा आहे तसा मी राहीन. कारण प्रिटेंड किती दिवस करणार माणूस? ते खरं आहे. 1 दिवस करेल, 2 दिवस करेल. आपण ऍक्टिंग करतो त्यात ऍक्शन टू कट मध्ये आपण प्रिटेंड करतो. कट म्हटल्यानंतर आपण आपले नॉर्मल होतो. इथे ऍक्शन कट काहीच नाहीये. 24 आवर्स तुम्ही ऍक्टिंग नाही करू शकत, आणि तरी किती कराल? 100 दिवस तर नाही करू शकत. पण मला सांग की तुझा हा जो स्वभाव आहे तो तुझ्यासाठी घातक ठरला का बिग बॉसच्या घरात? असू शकतं, जर का म्हणजे एक वाद घालणारी व्यक्ती जर का जास्त दिसणार असेल तर कदाचित मी नाही दिसणार. पण ह्याचा अर्थ मला समोरच्या व्यक्तीचा खेळ कळत नाहीये तर असं अजिबात नव्हतं. ते लोक घरातल्यांना ते फक्त निकी कशी आगाऊ आहे, निकी कशी उद्धटपणे हे गोष्ट करते, वागतीये, हे दिसत होतं. ते ती करतच होती, नो डाऊट, दॅट वॉज ट्रू. आदल्या रात्री अभिजितनी त्यांच्याबरोबर पीस ट्रीटी केली होती की आम्ही तुमचे चोरणार नाही पैसे, तुम्ही आमचे पैसे चोरू नका, आपण शांतपणे राहू. हे अभिजित त्यांच्याशी त्याच्याशी बोलून आला होता. त्यामुळे ते उघड पैसे घ्यायचा प्रयत्न करू शकत नाहीत, कारण त्यांनी ऍग्री केलं होतं तह करण्यासाठी. तर मग आडमार्गाने काहीतरी करता येऊ शकतं का, हा विचार असू शकतो निकीचा, आणि निकीचं डोकं असं नक्कीच चालू शकतं, ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि हे झाल्यानंतर अभिजितनी पण त्याला दुजोरा दिला की तो म्हणाला की हे होय असूच शकतं, कारण मी तिला बघितलं, काही गोष्टी तिने काढल्या नाहीत, फक्त चाळल्या की तिथे काही आहे का बघण्यासाठी, मी काहीतरी शोधते अशा सॉर्ट मध्ये. सो हे असूच शकतं. वर्षाताई स्वतःला एकदम काम ठेवत होत्या, तर त्यांचं मनातलं काही होतं, त्यांनी एक्सप्रेस केलं ह्या सगळ्या गोष्टीचं? कधी त्यांना असं वाटलं की त्यांनी रिग्रेट व्यक्त केलाय की मी काय ह्या शो मध्ये आली आहे? नाही, माझ्या समोर तरी असं कधीच नाही घडलं. त्या खरंच खूप स्ट्रॉंग आहेत मनापासून, म्हणजे मेंटली त्यांची स्ट्रेंथ खूप जास्त आहे. कारण एवढ्या सगळ्या गदारोळात तुम्ही वोकल पण राहायचं, पण शांतपणे पण बोलायचं, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू डू. कारण पारा सटकू शकतो कोणाचा, एखाद्याचं डोकं सटकलं तर तो काही करेल. बघितलं याच्या आधी आपण, लोक हाणामारीपर्यंत उतरतात. याच एपिसोड जान्हवीने केलंच होतं ना, ते थोडक्यात राहिली. बिग बॉसनी जर मध्ये त्याच्यामध्ये आले नसते तर झालंच असतं ना तिकडे. सो हे मेंटेन करायचं, प्लस समोरच्याला उत्तरही द्यायचं, तोडीस तोड, त्याला बंदही पाडायचं, सगळंच करायचंय. तसं मल्टीटास्किंग चांगलं करतायत त्या. ओके, मला सांग की कोणाच्या हातामध्ये तुला बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी पाहिजे? टीम बी मधले सदस्य. एक नाव घे. एक नाव घेणं अवघड आहे, पण मे बी अभिजित दादा किंवा सूरज किंवा माहित नाही पॅडी दादा असू शकतात, काहीच सांगता नाही. बट मे बी बेस्ट 2 काढायचं झालं तर माझ्या मते सूरज किंवा अभिजित दादा. ही पण चर्चा सध्या आपल्याला वाचायला मिळते की हिंदीमध्ये जसं MC स्टॅन जिंकलेलं आहे तसं मराठीमध्ये एकच नाव आहे, सूरज चव्हाण. येस, आणि फॉर द राईट रिझन्स. कारण एकतर इतक्या डिफिकल्ट ह्याच्यातनं तो सिच्युएशनमधनं वर आलेला मुलगा आहे. म्हणजे राईट फ्रॉम हिज पर्सनल लाईफ म्हणा, प्रोफेशनल लाईफ म्हणा, इतकं खडतर आहे त्याचं आयुष्य की त्याच्यातनं बाहेर येऊन, तू बिग बॉसमध्ये येऊन आज तो ज्या प्रकारे खेळतोय, इट्स अ व्हेरी कमेंडेबल जॉब. त्यातनं सुद्धा त्याचे विचार, त्याचं आता त्या फ्रेंच फ्राईजवाल्या टास्कमध्ये सुद्धा तो फुल रेजमध्ये होता, पण तरी सुद्धा त्यांनी कंट्रोल केलं. निकी आणि जान्हवीला हात नाही लावला. मी तुम्हाला ताई म्हणाला, आणि तो एवढं सगळं निकीनी त्याला घालून पाडून बोलली, सगळं केलं, पण नंतर जेव्हा निकीने त्याला राखी बांधली तेव्हा पाया पडला तो. लोकांनी त्याच्यावरती हे केलं की अरे तिच्या कशाला पाया पडतो वगैरे वगैरे, पण त्याचा तो स्त्रियांबद्दल, बहीण ह्या नात्याबद्दलचा रिस्पेक्ट येतो.
मग ती व्यक्ती कोणी, जर का एखादी व्यक्ती आपल्याला राखी बांधते तर तो तितका हळवा आहे की मला ही व्यक्ती राखी बांधते, ही माझी बहीण आहे. इमोशनली कनेक्ट, इमोशनली खूप इमोशनल आहे तो. मग त्याला दूध प्यायला आवडतं. बरं. तो चहा कॉफी फार पित नाही, तो दूध पितो हळद घातलेलं. मग त्याला ते फार गॅस तेवढा ऑपरेट करता येत नाही, तो वेगळ्या पद्धतीचा आहे. तर मग तो कधीतरी मला सांगेल, कधीतरी योगिताला सांगेल. आणि त्याला असं काही नसतं की मी माझ्या मैत्रिणींना सांगेन किंवा माझ्या टीम मधले. तो इतका बिनधास्त आहे, त्याला समोर त्याला निकी मला जरा दूध दे ना गरम करून, तो बिनधास्त सांगेल. त्याला अजिबात काही हे नाहीये की मी टीम मी लोकांमधल्या कशाला सांगायचं किंवा टीम एला कशाला सांगायचं, असं काही नाहीये त्याला. त्याला निकी दिसली किचन मध्ये, निकी काय करते, मला जरा दूध दे गरम करून. हक्काने आपण तो हक्काने सांगतो, प्रत्येकाला सांगतो. आणि तो मग तिथे भांडण बिंडण सगळं बाजूला, मला दूध हवंय, मला दूध दे ना प्लीज, असं आहे त्याचं. ते फळं कापून देण्यापासून असू दे, दूध असू दे, आणि बाकीचे पण. म्हणजे ह्या बाबतीत निकी, जान्हवी हे सुद्धा ना ठीक आहे, त्याला घालून पडून बोलतात, ते कदाचित टप्पी पण असेल, एकदा गोड बोलायचं, एकदा हे करायचं. पण वेन इट कम्स टू फूड म्हणा किंवा काय म्हणा, सूरज तुला आणखीन एक चपाती हवी आहे का, घे, अजून एक घे, हे प्रत्येक जण करेल घरात. सो त्याच्याविषयी ना फार काळ कोणी चिडून राहूच शकत नाही, कारण तो तसा नाहीच आहे. चल टचवूड आपण असं म्हणूयात की जे कुटुंब तो बाहेर आयुष्यामध्ये, खऱ्या आयुष्यात मिस करत होता, कदाचित बिग बॉसच्या निमित्ताने त्याला ते कुटुंब मिळाल्यासारखं आहे. आणि आयुष्यामध्ये ज्या गोष्टीचा कधी त्यांनी विचार नव्हता केला, ते लाईफ त्याला जगायला मिळतंय. अर्थातच त्याचे एफर्ट्स होते, त्याची पॉप्युलॅरिटी, आणि त्यामुळे त्याला मिळालंय. कुठली गोष्ट फ्री मिळत नसते. त्या घरात जाण्यासाठी त्यांनी तो हक्क अर्न केलेला आहे. आणि डेफिनेटली जसं तू म्हणालास की टॉप 3 मध्ये, टॉप 2 मध्ये तुला कोण दिसतंय, त्यामध्ये त्याचं नाव तू घेतलंय. त्यामुळे सूरजचे फॅन्स जे सध्या म्हणतात की सूरजने त्याच्या हातामध्ये ट्रॉफी, तर निखिल पण तुमच्या सोबतच आहे. थँक्यू सो मच निखिल, इतकं सगळं आमच्याशी तू शेअर केलंस. थँक्यू सो मच.